हाय हॅलो ऑल ऑफ यू. तर मंडळी, प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये त्याच्या घरातील असा एक कोपरा असतो जो त्याच्या आवडीचा असतो. आणि माझ्या घरातील आवडीचा जो कोपरा आहे तो आहे हे कबोर्ड आहे जे मी माझ्या किचनमध्ये ठेवलेलं आहे. आणि ही आहे ट्रॉफी जी मला भेटली होती माझ्या अँकरिंगसाठी. येस, मला अँकरिंगचा खूप जास्त छंद आहे, आवड आहे किंवा पॅशन आहे, हॉबी आहे. आणि इनफॅक्ट तुम्हाला जर कोणाला जर अँकर हवा असेल तर प्लीज डू अप्रोच मी. एनिवेज, आणि ही फक्त क्रॉकरी नसून ह्या सगळ्या आठवणी आहेत ज्या माझ्या मैत्रिणींच्या, जिथे जिथे आम्ही राहिलेलो होतो ट्रान्सफरेबल जॉबमुळे, त्यांनी त्यांचं प्रेम आणि आशीर्वाद मला या क्रॉकरीच्या रूपात दिलेलं आहे. ऑफकोर्स काही क्रॉकरी मी स्वतःसाठी विकत घेतलेली आहे. जॉबमुळे आम्ही चडचण, सोलापूर, कर्नाटक, देन काश्मीर, मुंबई या सगळ्या ठिकाणी राहिलो आणि तिथल्याच सगळ्या आठवणी. खूप दिवसापासून ह्या क्रॉकरी सगळ्या बॉक्समध्ये पॅक होत्या आणि मला असं वाटलं की आपण नंतर केव्हा तरी याला ओपन करून यूज करूयात. बट नाही, यावेळी जेव्हा आमची ट्रान्सफर झाली आणि त्या पॅकिंग आणि अनपॅकिंगच्या दरम्यान जेव्हा मी याला चेक केले तेव्हा मला असे जाणवले की माझी खूप जास्त क्रॉकरी फुटली होती आणि खूप जास्त वाईट वाटलं आणि पश्चाताप पण झाला. कारण नंतर मला रिअलाईज झाले की काश याला जर यूज केले असते तर बरे झाले असते. कल करे सो आज, आज करे सो अभी. तर मंडळी, तुमच्या देखील आयुष्यामध्ये अशी एखादी गोष्ट नक्कीच असणार आहे जी तुम्ही पूर्ण करण्याची उद्याची वाट बघत असाल. पण उद्या हा कधीच येत नसतो. सो आज, आता, ताबडतोब ती गोष्ट करायला घ्या. तर आशा करते तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि हो, कॉमेंट करायला विसरू नका. बाय द वे, तुमच्या आयुष्यातील, तुमच्या घरातील अशी कुठली गोष्ट आहे, असा कुठला कोपरा आहे जो तुमच्या खूप जास्त जवळचा आहे, जो तुम्हाला मोटिवेट करतो, इन्स्पायर करतो, मला नक्कीच कॉमेंट करा. राईट, मला देखील ते ऐकायला आवडेल आणि तुमच्याकडून नक्कीच मला देखील काहीतरी शिकायला भेटेल. चला तर मग नेक्स्ट टाईम परत येते अशा एखाद्या छोट्याशा बट मोटिवेशनल, इन्स्पिरेटिव्ह व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय, टेक केअर, काळजी घ्या अँड गॉड ब्लेस यू ऑल. थँक्यू सो मच.